नमस्कार, गुड मॉर्निंग महाराष्ट्र. मी सिद्धेश ताकवले. सकाळचे 7 वाजतात आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राजकीय वर्तुळातून. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच राहणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलं आहे. 3 डिसेंबरपर्यंत नेमकं काय होईल हे मला माहीत नाही, मात्र तटकरेंच्या वक्तव्यानंतर भाजप सेनेतील युतीबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाणांनी गेल्या काही दिवसांपूर्वी 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची या संदर्भातलं वक्तव्य केलेलं होतं. 2 डिसेंबरनंतर काय अशा चर्चांना राजकीय वर्तुळामध्ये ऊत आलेला होता आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 3 डिसेंबरनंतर काय घडतं हे पाहूयात असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. त्यांनी जे वक्तव्य केलं की 3 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, मला माहीत नाही त्या वाक्याच्या आत नेमकं काय दडलंय का. मी त्याचा फार शोध आणि बोध घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही आणि मी सुद्धा प्रचाराच्या सभेत आहे. मी त्याच्या संदर्भात एवढंच वाक्य केलं की जे काय असेल युती टिकवण्याचा प्रयत्न करतायत असं ते म्हणतात. त्याच्यानंतर काय घडणार असेल मला माहीत नाही, मला बिलकुल त्याच्याबद्दल माहीत नाही. पण आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत आहोत, एवढंच प्रदेश राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी सांगतोय.